मित्रांनो, तुम्हाला ही नवी मशीन बघून असं वाटत असेल का आपण आता साऊंड साठी नवीन मशीन आणली. तर मित्रांनो, नवी मशीन आणली होती, परंतु ती परत पॅक करून आता आपल्याला ऑर्डर साठी जायचं होतं तेलंगणाला, म्हणून ती आता पॅकिंग करायचं काम चालू होतं. आणि मग काय मित्रांनो, सर्व मशिनरी आपण झटपट अशा फिट करून आणि सगळं सेटअप गाडीमध्ये भरला होता. आणि मग काय मित्रांनो, सगळं मटेरियल आपण गाडीमध्ये भरलं होतं आणि आता गाडीची पूजा करायची होती, कारण इतक्या लांब जायचं म्हणल्यानंतर गाडीची पूजा हीच झालीच पाहिजे. आणि मग काय मित्रांनो, बरीच वेळ चर्चा झाली, नारळ कोणी फोडायचं. मग काय म्हणलं, ड्रायव्हर मामाला तुम्हीच फोडा आता नारळ. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड. आणि मग काय मित्रांनो, झटपट असं ड्रायव्हर मामाने गाडीला नारळ फोडलं आणि आपण निघालो होतो आता तेलंगणाला जाण्यासाठी. आणि मग काय मित्रांनो, झटपट ड्रायव्हर मामाने नारळ फोडला. आता एवढे जण नारळ फोडायला पाहतानी त्यांचाही हात थरथर कापत होता, पण म्हणलं काय घेऊ नका. आणि मग काय मित्रांनो, पुढे निघालो ना, तर मित्र म्हणाले आपल्याला लांब जायचंय म्हणे, झोपायला गाद्या घ्या म्हणे पाहिल्या. मग काय आपण झटपट गाद्या टाकून निघालो. मग काय मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजले होते, आपण भरपूर प्रवास केला होता आणि मग आता काय जेवणाचा टाइम झाला. मग काय झटपट गाडी आपण हॉटेलला लावली, जेवण केलं आणि निघालो ना मित्रांनो. तर रात्रभर गाडी चालल्यानंतर आपण आलो होतो बॉर्डरला. आता तुम्ही बघू शकता, ही तेलंगणा आणि महाराष्ट्राची बॉर्डर होती, ती आपण क्रॉस केली आणि निघालो मित्रांनो पुढच्या प्रवासाला. आणि मग काय मित्रांनो, आपण तिथं पोहोचलो ना, तर आपले सर्वजण असे वाट पाहत होते, कारण रात्रीची येणारे म्हटल्यानंतर सकाळीच तयारी झाली होती. मग काय गेले गेले आपल्याला तिथे अण्णा भेटले आणि आपले ऑपरेटर डीजे आसिफ पण तिथे होते. आणि मग काय मित्रांनो, तिथे भेटल्यानंतर ते म्हणाले आता चला एकदा चहा पाणी नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ म्हणाले. म्हणलं चला भाऊ, आता रात्रभर आपण ही गाडी चालवली होती, जरा चहा पाणी पिऊन जरा फ्रेश होऊ. गेलो ना, तर मग साऊंड कुठं लावायचा अशी चर्चा चालू होती. तुम्ही बघू शकता, अतिशय पटांगणात तिथं आम्ही येऊन उभं होतो, परंतु शेजारीच शाळा असल्यामुळे तिथं काही वाजायचं नियोजन झालं नाही. तिथून आपण दुसऱ्या लोकेशनला आलो आणि तिथं तुम्ही बघू शकता, आता ट्रॅक्टर ट्रॉल्या तिथं भरपूर होत्या. मग एक ट्रॉली आम्ही जोडीत नेली. पोरं म्हणे हिला कशाला ट्रॅक्टर लागतं म्हणे, आम्हीच लोटतो म्हणे. म्हणलं चला लोटा भाऊ. हो मित्रांनो, त्यांनी अशी झटपट ट्रॉली ओढून नेली ना, म्हणलं आता ट्रॅक्टरची गरज नाही, आता उद्यापासून तुम्हालाच कामाला ठेवतो. ते म्हणे नको रे भाऊ, आम्ही जायचं म्हणे मरून. म्हणलं जाऊ दे. आणि मित्रांनो, ट्रॅक्टर ट्रॉली सेट झाली होती. मग काय आपण झटपट सेटअप जोडायला घेतला आणि आता तिथं पब्लिक भरपूर असल्यामुळे ना झटपट सेटअप लावून झाला होता. आणि आता सेटअप लावून झाला आणि वेळ होती ती साऊंड चेकची, परंतु मित्रांनो अजून काही जनरेटर आलेलं नव्हतं. त्याच्यासाठी जनरेटरची आपण सर्वजण वाट पाहत होतो. तोपर्यंत इकडे वायरिंग करायचं काम चालू होतं. वायरिंग झाली. वायरिंगचं काम कुठं पूर्ण होत नाही, तोच वातावरणाने इशारा दिला होता. मग वातावरण आज आपल्या आपण तयारीत पूर्ण असल्यामुळे आपण झटपट त्यामध्ये बारदाना टाकून फिटिंग करून घेतलं आणि वाट बघत होतो ती जनरेटर येण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला पुढचा भाग नक्की. आणि तुम्ही बघू शकता आता जनरेटर आपलं आलेलं आहे. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी मित्रांनो.